आपला सावत्र मुलगा आदित्य यास विहिरीत फेकून ठार मारणाऱ्या नराधम पित्यास कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। वसंत पवार असं आरोपीचं नाव असून 9 मे 2017 रोजी आरोपीनं पुंतंबा येथील एका विहिरीमध्ये फेकून चिमुकल्या आदित्यचं खून केला होता। त्यावर न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत वसंत पवार याला जन्मठेपेसह 5,000 रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे। सन 2017 साली राहता पोलीस स्टेशनला निर्मला वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 302 चा गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी होती की यामधील फिर्यादी निर्मला वसंत पवार हिचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दादू पवार यास तिचा दुसरा पती वसंत रोडबा पवार हा पहिल्या नवऱ्याचा पती असल्या कारणामुळे तो त्याचा त्रास त्याला राग करत होता आणि त्याने तो माझ्यापासून झाला नसल्या या कारणामुळे त्याने दिनांक 2/5/2017 रोजी फिर्यादी वसंत पवार मयत दादू पवार आणि वसंत रोडबा पवार हे त्यांच्या झोपडीपुढे झोपलेले असताना रात्री झोपेत त्याला उचलून त्याला घराशेजारीच असलेल्या विहिरीमध्ये नेऊन टाकून दिले। त्याचा मृत्यूस कारणीभूत झाला। यावरून राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। सदर आरोपीविरुद्ध 302 प्रमाणे दोषारोपपत्र माननीय जिल्हा न्यायालय कोपरगाव येथे दाखल झाले। यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले। यामधील घटनेची साक्षीदार निर्मला वसंत पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरण्यात आली। सदर साक्षीदार डॉक्टर स्वाती पवार यांनी मयताचे पोस्टमॉर्टम केले होते। ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये रिपोर्ट्स आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपीला परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे कोपरगाव येथील सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपाची शिक्षा सुनावली व 5,000 रुपये दंड ठोठावला। या कामी सरकारी वकील गुजर यांना पैरवी अधिकारी बाळू गायकवाड यांनी मदत केली।